म्हणजे गुरुवर्य शास्त्री महाराज यांच्या सानिध्यात झाला बरं का. आणि मग परिसाच्या सानिध्यामध्ये कसंही लोखंड असलं एकदा का आलं की मग त्याचं रूपांतर कशात होतं? आपुल्या महिमाने. तसं हे गुरूंची कृपा आहे, संत कृपा आहे. तोही प्रसंग आठवतो. कितवीला बाळतो? तिसरीच नाही का कोणी? तिसरीच हा दिदी का? आमचे संतोष महाराज तिसरीला असताना आणून घातलं होतं मुकुंदराज स्वामी भजनी मंडळाकडे. तो क्षण मला आठवतो. गुरुवर्य महाराज म्हणले, तुमच्याच जवळच आहे लेकरू, धारूर तालुक्यातलं आमला गाव आहे, बरं आहे. त्याची आई घेऊन आलेले आहेत. आणि मग आई आहे तोपर्यंत बरं वाटलं आमच्या संतोष महाराजांना. सकाळी सगळ्याबरोबर भोजन प्रसाद झाला. आणि जेव्हा आई गावाकडे जाण्याकरता निघाल्या तेव्हा कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवान केव्हा भेटसी केशवा. आई मलाही गावाकडे येऊ दे. महाराज म्हणले, बाई तुम्ही आता गावाकडे निघा. आईनं 4 पावलं पलीकड टाकले की आमचे संतोष महाराज 4 पावलं अलीकडे यायचे. आई मला येऊ दे. महाराजांनी हातात काठी घेतली. हे बाळ चल हो तिकडं. मला म्हणले त्याला थोडं धरा, सांगा समजावून. मी म्हणलं, अरे बाबा हे दुसरे मुलं आहेत, मला काही न ग महाराज, मला आई संग जाऊ द्या. ऐका नाही असं करून सायास शिकविती. काय द्यावे त्यांची व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. मला एक प्रश्न विचारायचा आहे. लाड करणारे मायबाप चांगले का काटे? त्यांचा आचार, त्यांचा विचार आणि त्यांचं असणारं उच्चार. कसा उच्चार करावा लागायचा संतोष महाराज? कसंही काही बोललं तर नाही चालायचं. फराळ केला का? मुकुंदराज स्वामी महाराजांचे कृपांकित, गुरुवर्य शास्त्री महाराजांचे कृपांकित. बरं तिथून गेले कडक एवढे म्हणून आमचे संतोष महाराज पिटी एका मित्राकडे दिली. म्हणले, पाठीमागून पिटी दी, मी जातो आळंदीला. असं धडपड लेकरू लागतं महाराज. माझं हेच झालं पाहिजे, मला आळंदीला जाता आलं पाहिजे. आळंदीला गेले आमचे संतोष महाराज. पण योगानं जिथं गेले तिथं काही मुलं होते, ते इथलेच होते मुकुंदराजचे. त्यांना काही माहित नाही हे कुणाचं काय आहे ते. पुन्हा तिथं शास्त्री महाराज आले. ते म्हणले, हा ते लपायला लागले. मग ती म्हणले, कोण आहेत, कुणाची पेटी? म्हणले, आपले संतोष महाराज. म्हणले, तिथून गेले आणि पुन्हा इथंच आले आपल्याकडं. असू द्या असू द्या संतोष महाराज, आता तुम्ही आमल्याला जाऊ नका, आता मुकुंदराज स्वामीकडं तुम्ही येऊ नका, तुम्ही आता इथंच राहा, तुमचा अभ्यास करा. अशा संतोष महाराजांनी वारकरी संप्रदायाची या ठिकाणी ध्वजा, वारकरी संप्रदायाचं कार्य मोठ्या जोमामध्ये सुरू केलेलं आहे. आपल्या पूर्वजांचं स्मरण म्हणून. तसं तर श्रीगुरु मुक्तिराम भाऊ यांचे उपकार आमल्या गावावरती नाही, या पंचकृषीवरती आहेत. जवळपास त्यांचे ते पंजोबा भजन, हरिपाठ, काकड आरती, म्हणजे जवळजवळ कितवी पिढी ती? 4थी पिढी. काय अवस्था असेल आपल्याला कल्पना केली जात नसेल बरं का. आता छान योग आहे. मृदंगा करता रेलचेल आहे, भजनी मंडळ, महाराज मंडळी सगळ्यांची अनुभव आहे. परमार्थाची साधना ज्यांनी स्वतः केली आणि समाजाला ज्यांनी योगदान दिलं, अशा महात्म्यांचं आज हे पुण्यस्मरण आहे. त्यांच्या नामाचं स्मरण करणं हे सुद्धा आपल्या वाचेला पुण्य प्राप्त करून देणारं अत्यंत सुलभ साधन आहे, असं मी सांगत नाही. जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन.